माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण ही छोटी कलाकृती करायला शिकणार आहोत आणि याचा उपयोग करून आपण ताटाभोवतीची रांगोळी करणार आहोत। तर यासाठी लागणारे जे मोती आहेत ते गुलाबी आणि पांढरे घेतलेले आहेत। हे दोन्हीही 5 नंबरचे आहेत। टुंगूस धागा घेतलेला आहे, हा 40 नंबरचा आहे। कात्री घेतलेली आहे आणि 7 नंबरची सुई घेतलेली आहे आणि सगळ्यात शेवटी याला गाठ बांधून घेतलेली आहे। तर आता आपण ही कलाकृती करायला सुरुवात करू। कलाकृतीची सुरुवात आपली या इथून सेंटर जे आहे 6 मोती त्याच्यापासून होणार आहे। 6 मोती घेतले, गुलाबी मोती, आणि दोऱ्यात ओवून घेतलेले आहे आणि या 6 मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत। 6 मोती दोऱ्यात घेतलेले आहे आणि त्यानंतर ह्या इकडून या डायरेक्शनने आपण सुई काढणार आहोत। त्यानंतर या 2 मोत्यातून आपण पुढच्या दोरा काढून घेणार आहोत। थोडक्यात काय झालं की 6 मोत्यांमधून 6 मोत्याचा हा सर्कल टाईप तयार केलेला आहे आपण। आणि आता 2 पांढरे मोती, 1 गुलाबी मोती आणि 2 पांढरे मोती, असे 5 मोती घेणार आहोत। 5 मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातूनच हा जो मोती आहे या मोत्यातून आपण दोरा, हा दोरा असा इकडे गेला होता तर या मोत्यातून दोरा इकडे या सेम डायरेक्शनने आपण काढून घेतलेला आहे। त्यानंतर पुढच्या मोत्यातून आपण दोरा काढणार आहोत। आता इथे 2 पांढरे, 1 गुलाबी आणि 1 पांढरा असे 4 मोती घेणार आहोत। 4 मोती घेतलेले आहे, 2 पांढरे, 1 गुलाबी आणि 1 पांढरा, आणि या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला आणि गुलाबी मोत्यातूनही पुढे दोरा काढणार आहोत। त्यानंतर या पुढच्या मोत्यातूनही आपण दोरा काढणार आहोत। त्यानंतर इथे परत 2 पांढरे, 1 गुलाबी, 1 पांढरा असे 4 मोती घेणार आहोत। 4 मोती घेतलेले आहे, 2 पांढरे, 1 गुलाबी, 1 पांढरा, या पांढऱ्या मोत्यातून दोरा आपण काढणार आहोत। त्यानंतर या गुलाबी मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर पुढचा गुलाबी मोती आहे त्याच्यातूनही दोरा आपण काढून घेणार आहोत। आता इथे 2 पांढरे, 1 गुलाबी, 1 पांढरा असे 4 मोती घेणार आहोत। हे 4 मोती घेतलेले आहे आणि या पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढणार आहोत। या गुलाबी मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत आणि पुढच्या गुलाबी मोत्यातून, या दोन्ही मोत्यातून, आणि आता परत इथे 2 पांढरे, 1 गुलाबी, 1 पांढरा असे 4 मोती घेणार आहोत। हे 2 पांढरे, 1 गुलाबी, 1 पांढरा 4 मोती घेतलेले आहे। या पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर परत या गुलाबी मोत्यातून दोरा काढणार आहोत। त्यानंतर हा जो पुढचा गुलाबी मोती आहे त्यातूनही दोरा काढणार आहोत। त्यानंतर हा जो पांढरा मोती आहे याच्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत। आणि आता इथे 1 पांढरा, 1 गुलाबी, 1 पांढरा असे 3 मोती घेणार आहोत। 3 मोती घेतलेले आहे, 1 पांढरा, 1 गुलाबी, 1 पांढरा, त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून, त्यानंतर या गुलाबी मोत्यातून, त्यानंतर या पुढच्या गुलाबी मोत्यातून, आणि या पांढऱ्या मोत्यातून इथून येऊन असा इथून दोरा काढून घेतला आता।
तर इथे 2 पांढरे, एक गुलाबी आणि 2 पांढरे असे 5 मोती घेणार आहोत. 5 मोती घेतलेले आहे. 2 पांढरे, एक गुलाबी, 2 पांढरे आणि या मोत्यातून दोरा इकडून काढला होता, आता या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या पुढच्या मोत्यातूनही दोरा काढणार आहोत. त्यानंतर या 2 मोत्यातून आणि या गुलाबी मोत्यातून असा करून आता या 3 मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. 2 मोत्यातून दोरा काढला आणि या तिन्ही मोत्यातून दोरा काढून घेतला आणि आता इथे 3 गुलाबी मोती घेणार आहोत. 3 गुलाबी मोती घेतले आणि या गुलाबी मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर आता या 2 मोत्यातून आणि या मोत्यातूनही आणि इथे आता आपण गाठ बांधून घेणार आहोत. अशा रीतीने आपण कलाकृती बनवून घेतली. आता आपण ह्या एकमेकाला जोडायचे आहे. अजून एक 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8 आपण तयार करून घेतलेले आहे. तर याचा उपयोग करून आपण ताटाभोवतीची रांगोळी, हे एक छोटं राहील, छोटीशी ताटली त्याच्या भोवतीची रांगोळी. तर तुम्हाला जेवढी मोठी रांगोळी करायची आहे तेवढी मोठी रांगोळी करता येईल. फक्त हे जे छोटे छोटे असे तयार केलेले आहेत हे तुम्हाला पहिले तयार करून घ्यावं लागतील. तर एक आपण जे तयार करतो आहे ते एक छोटं मॉडेल आहे. त्याचा उपयोग करून आपण रांगोळी करणार आहोत. आता या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे. त्यानंतर या गुलाबी मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर पुढचा गुलाबी मोती आहे त्याच्यातूनही दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर हे 2 पांढरे मोती आहे त्याच्यातून दोरा काढून घेणार आहोत आणि हा गुलाबी मोती आहे त्याच्यातूनही आपण दोरा काढून. तर थोडक्यात काय आलं, आता इथे कुठे असलो आपण तर शेवटी आपण या मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत. आता आपल्याला हे 2 एकमेकाला जोडायचे आहे. तर आता एक गुलाबी मोती घेऊ. थोडक्यात असं ठेवलं आणि या गुलाबी मोत्यातूनच दोरा आपण काढून घेऊ. त्यानंतर परत एक गुलाबी मोती घेऊ आणि या गुलाबी मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ. त्यानंतर या गुलाबी मोत्यातूनही इथून इथे आलो, इथून या मोत्यामध्ये आलो. त्यानंतर 2 पांढरे मोती आहे, या 2 पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ. त्यानंतर या गुलाबी मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ. या गुलाबी मोत्यातून दोरा काढला. त्यानंतर या 2 असा आहे. आता 1 2 3 4 5 आणि 6 हे 2 मोती, हे 2 मोती आणि हे 2 मोती असे या मोत्यांमधून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे. तर असा करून मोती असा करून इथून काढून घेतलेला आहे. तर आता पुढची आपली कलाकृती घ्यायची, याला जोडायचं आहे. तर याला करताना परत आपण एक गुलाबी मोती घेऊ. त्यानंतर असं ठेवू लागेल तर आणि एक गुलाबी मोती घेतलेला आहे, या गुलाबी मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ.
त्यानंतर परत एक गुलाबी मोती घेऊ आणि या मोत्यातून सुद्धा दोरा काढून घेऊ. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढला तर याही मोत्यातून दोरा काढून घेऊ. त्यानंतर या मोत्यातून पुढच्या, त्यानंतर हे जे 2 पांढरे मोती आहे या 2 पांढऱ्या मोत्यातून, दोन पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला या गुलाबी मोत्यातून, या गुलाबी मोत्यातून दोरा काढू. या गुलाबी मोत्यातून दोरा काढला. त्यानंतर पुढच्या गुलाबी मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ. या पुढच्या गुलाबी मोत्यातून दोरा आपण काढून घेतला. त्यानंतर 1 2 3 4 5 हे दोन पांढरे 2 आणि हा गुलाबी, या पूर्ण मोत्यातून दोरा काढून घ्या. या मोत्यातून दोरा काढून घेतले. अशा प्रकारे आपण हे जे आहे हे 3 एकमेकाला जोडलेले आहे. हे राहिलेले जे आहे ते आपल्याला एकमेकाला जोडायचे आहे. आता हे कसे जोडायचे हे तुम्हाला लक्षात आलं आहे. होऊ शकते की हे समजा आपण हे 2च समजा जोडायचे आहे, तर त्याच्यासाठी आपण एक गुलाबी इकडून इकडे गुलाबी आणि इथून घेऊन असं करून परत हे करताना वाटलं तर दोरा कट करून घ्या. मग परत आपण इथून दोरा घेऊन परत आपल्याला हे दोरा घेऊन या मोत्यातून दोरा काढायचा. परत आपल्याला 2 गुलाबी मोती घ्यायचे. तर ह्या टाईपमध्ये सुद्धा केलं तर चालेल, किंवा कंटिन्युअस जरी केलं, कंटिन्युअस जे दोरा जो आहे पूर्ण राहील. थोडासा ओवताना थोडासा त्रास होतो, तर तुम्ही त्या पद्धतीने दोनपैकी कोणत्याही पद्धतीने तुम्ही हे करू शकता. तर राहिलेले जे आहेत ते तुम्ही आता जोडून घ्या. आता शेवटचं जे आहे ते 4 मोती घेऊन जोडून घेतलेलं आहे. त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला, या पुढच्या पांढऱ्या मोत्यातूनही दोरा काढू. त्यानंतर हा गुलाबी मोती आहे असा, त्याच्यातूनही दोरा आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर या पुढच्या गुलाबी मोत्यातून आपण दोरा काढलो आणि आता इथे आपण आता गाठ बांधून घेणार आणि परत थोडंसं 1-2 मण्यामधून त्याला दोरा इथून काढून घ्यायचा. अशा रीतीने आपण हे छोट्या ताटलीसाठी ही रांगोळी काढून घेतलेली आहे, तयार केलेली आहे. तर मोठ्या ताटासाठी जर करायचं असेल तर याचं थोडक्यात काय आलं, याला आणखीन ह्या असे जे आहे असे तयार करायचे आणि आणखीन जोडून घ्यायचे एकमेकाला. तर तुम्हाला मोठ्या ताटासाठी सुद्धा रांगोळी करता येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे जेव्हा एकमेकाला जोडलेले आहे तर होऊ शकते तुम्ही हेही करू शकता की एक घेऊन इथे जोडायचं, दोरा कट करायचा, परत दोरा घ्यायचा इथून. तर हे थोडंसं सोपं जाईल आहे. तर तुम्हाला जे दोनपैकी जे सोयीचं वाटेल ते तुम्ही करू शकता. तुम्हाला जर ही रांगोळी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.